कोंडे. आणि आपण आलो बोरखेडा म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, की जंगल एरिया असल्यामुळे सगळे प्राणी जंगलामध्ये असतातच. माहीत आहे मला, जंगल म्हटल्यानंतर अस्वला, डुकरं, रानडुकरं सगळे प्राणी जंगलामध्ये असतात. आणि सहसा करून संध्याकाळी वेळेस सहसा करून यायचं नाही या मंदिरामध्ये. सहसा 6च्या आतमध्ये सहसा प्रयत्न करायचा, असा करायचा. 3-4 वाजता दरम्यानमध्ये 2 घंट्यामध्ये आम्ही 3च्या 4च्या दरम्यानमध्ये आपण आलो, इथं आम्ही आलेलो आहे. आणि सीधा तिथं दर्शन करणं. आणि जंगल ठिकाणी असं आहे की पूर्ण जंगल एरिया असला अस्वला वगैरे, त्यात पूर्ण जंगल दाट जंगल असल्यामुळे सहसा करून 6च्या आतमध्ये येऊ नका. पण तरी तुम्ही प्रयत्न करा, येऊन बघा. तुमची इच्छा आली तर, असं का माझं म्हणणं नाही आहे. ठीक आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पूर्ण जंगल दिसते बघा, पूर्ण आज माझ्या पाठीमागे पूर्ण जंगल तुम्हाला दिसते. एरिया बघा, पूर्ण जंगल दिसते माझ्या पाठीमागे. ठीक आहे. चिरते व्हिडिओ तुम्हाला आणणार आहे मी. ते बी अभयारण्यामधलं सुद्धा व्हिडिओ आम्ही या व्हिडिओमध्ये आणणार आहे. ते आज नाही आहे, 2-4-15 दिवसांना 20 दिवसानंतर आम्ही आणणार आहे याच्यामध्ये. आणि ज्ञानघा अभयारण्यामध्ये जाणार आहे. ज्ञानघा अभयारण्य पूर्ण जंगल सफारी आम्ही करणार आहे. आणि जंगल सफारीमध्ये पूर्ण आम्ही जंगल सफारीमध्ये जे प्राणी तुम्हाला दिसणार आहे ते प्राणी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. असं सुद्धा तुम्ही जास्त सबस्क्राईब करसाल, लाईक करसाल आणि जास्त सबस्क्राईब तुम्ही करसाल आणि मला सपोर्ट करसाल, असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणणार आहे. आणि असंच ज्या व्यक्तीमुळे जास्त सबस्क्राईब करणार त्या व्यक्तीला माझ्यातर्फे सगळेच टूर वगैरे आम्ही फ्रीमध्ये दाखवू. ते बी माझ्यासोबत प्रत्यक्षमध्ये तुम्हाला जे माहिती नसेल, त्या ठिकाणी तुम्ही गेलेलं नसेल, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सध्या असे मंदिरं आम्ही दाखवणार आहे. आणि ते बी फ्रीमध्ये, तुम्हाला न चार्जेस लागणार काही. फक्त आम्ही मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. जे आहेत ते जंगला भरपूर अस्वल आहेत, ते सुद्धा इकडं अंदर मंदिरामध्ये येत नाही आहे. आणि रात्रीच्या वेळेस सहसा करून येऊ नका तिथं 6च्या नंतर. ठीक आहे. बघा पूर्ण जंगल दिसते बघा तुम्हाला इथे. बघा पूर्ण जंगल दिसते, पूर्ण जंगली भाग आहे बघा. पूर्ण जंगल एरिया आहे पूर्ण बघा. मला इकडे पुरं मस्त पटंगण आहे बरं आहे इथं. एकदम बढिया एकदम जंगल आहे वगैरे आहे, मस्त बढिया एकदम प्रसन्न वाटते असं ठिकाण आहे इथं. आणि त्याच ठिकाणी आपण जाणार आहे. आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. कोणाचा समाधी आहे, कोणाचं काही कोणाचं काही आहे बघा. इथं छोटंसं मंदिर आहे. ठीक आहे. आणि पूर्ण जंगल आहे. या जंगलामध्ये केव्हा बी सुद्धा अस्वला येऊ शकतात, असं जंगल आहे. एकदम बढिया जंगलला ठिकाण आहे. तुम्ही सुद्धा येऊ शकता, इथं राहू शकता. इथं पूर्ण जंगल दिसते आजूबाजूला. पूर्ण जंगल आजूबाजूला पूर्ण. मग इथं कार्यक्रम वगैरे काय करायचं असलं ते सुद्धा मी करू शकतो. इथं लग्न वगैरे काय आहे ते सगळं प्रकार इथं होते. लग्न होते. एक रूम बी राहायसाठी अवेलेबल आहे. रूम आहे बघा, रूम बी सुद्धा अवेलेबल आहे इथं राहायसाठी. आणि ते लागून 1000 पिंड आहेत. ठीक आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. पाणी व्यवस्था वगैरे सगळं इथं आहे. तुम्ही सुद्धा लग्न वगैरे काय करायचं असलं, फिरायचं असलं, 1-2 दिवसा करता फक्त फॅमिली. मग लफडेबाजी असलं ते आणलं तिथे नका चाललं देवा ठिकाणी, ते नाही आणायचं. फक्त चांगल्या प्रकारचंच फॅमिलीसाठी वगैरे अवेलेबल आहे. आणि लग्न वगैरे असते ते सुद्धा इथं आणायचं. आणि ते सुद्धा मंदिर बडे आहे एकदम ठिकाण बघण्यासारखं. ते मी सुद्धा करू शकता इथं. ठीक आहे. फक्त रात्री सहसा करून रात्रीच्या वेळी यायचं नाही, 6 नंतर इथे यायचं नाही मंदिरामध्ये. तिकडे अस्वल वगैरे असं जंगल एरिया आहे. आणि जंगलमध्ये सगळ्या प्रकारचे जे अस्वल वगैरे असतात, अस्वल वगैरे इथे येतात. ते सुद्धा तुम्ही सहसा करून इकडे यायचं नाही, 6 नंतर यायचं नाही इकडे. ठीक आहे. पूर्ण जंगल एरिया आहे ना. मस्त बढे परिसर आहे. आणि परिसरमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता इथं दर्शन करण्यासाठी. तीर्थक्षेत्र ठिकाण आहे. आणि जंगल एरिया आहे वगैरे पद्धतशीर एकदम बढिया एकदम. तुम्ही थोडी या दर्शन करण्यासाठी. मंदिर बढिया एकदम जुनं ह्याचं मंदिर आहे. आणि 1000 पिंडावर दर्शन तुमचं केलं याच्यामध्ये. 1000 पिंड येत आहेत मंदिरामध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा या मंदिरात दर्शन करण्यासाठी. ठीक आहे. आणि भरपूर काही मंदिरासाठी पूर्ण जंगल दिसते. जंगलच्या ठिकाणी आपण आहे इथं. आणि अजून पूर्ण जंगलवर तुम्हाला दिसते इथे. ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. पूर्ण परिसर तुम्हाला दिसते जंगलाचा. ठीक आहे. चला बघा, तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण परिसर. पूर्ण इथं 1000 पिंडामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. व्हिडिओ मला दाखवणार आहे यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी येणार आहे. आणि भरपूर बघण्यासारखे इथं आहेत. आणि तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणून ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्ही येऊ शकता इथं दर्शन करण्यासाठी. तुम्ही बी या दर्शन करा. भरपूर काही